मेनली यासाठी मला विचारायचंय कारण त्याच्यात कथ्थक आस्पेक्ट खूप होता. हो. मग स्टेजवरचं कथ्थक वर्सेस स्क्रीनवरचं कथ्थक आणि ते कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघितलं त्या सगळ्या फिल्म मीडिया इज अ टोटली डिफरंट मीडिया. रंगमंच थँकफुली मी तिन्ही मीडियातून वावरले, स्टेज, TV and films. Nowadays there is not much of a difference between TV and films except that of the budget and ever stretching screenplays of the TV serials, soap operas, soaps, daily soaps. But that time, of course, there were budget limitations for the serials also. पण मुळात तुम्ही स्टेजवर जेव्हा असता तर लाईव्ह परफॉर्मन्सेस गिव्ह अँड टेक म्हणजे अंडी टोमॅटो का टाळ्या जे काय आहे ते तिथल्या तिथे तुम्हाला मिळतं. दॅट इज स्टेज. डू ऑर डाय, इट्स यू. I mean, I was always a Kathak solo artist, so I have always performed as a Kathak soloist. But personally, if you ask me, I loved film media. थिएटर, उघडले स्वर्गाचे दार, त्याच्यानंतर कळत न कळत असे एक दोन नंतर मी एकदमच नाटकं केली. उघडलेचे आम्ही 500पेक्षा जास्त प्रयोग केले होते. तर 2 वर्षात आम्ही 400च्या वर प्रयोग केले होते. आणि 400च्या वर प्रयोग केले म्हणजे तुम्ही फिजिकली 400 वेळा ते केलं. आणि काय होतं प्रत्येक थिएटरमध्ये आता रंगायतांचा गडकरी रंगायतांचा ऑडियन्स आम्हाला माहिती आहे. आम्हाला कुठल्या वाक्याला काय रिॲक्शन्स येतील त्या पाठवायला लागतात. किंवा विलेपार्ले हाऊसट ऑडियन्स पटकन कधी टाळी देणार नाही, हसले तरी बाकीच्या बाजूने बघितलं की काय असं म्हणणार. सो दॅट इज दीनानाथ मंगेशकर. किंवा शिवाजी मंदिर फर्स्ट क्लास ऑडियन्स, मस्त ऑडियन्स, कळलं ना. सो प्रत्येक थिएटरचा ऑडियन्स सुद्धा आम्हाला पाठ झालेला होता. त्यामुळे कुठल्या वाक्याला कुठली रिॲक्शन येणार आहे त्या जागा सुद्धा पाठ झालेल्या होत्या. इंटरेस्टिंगली उघडले स्वर्गाचे दार करताना आय वॉज स्टडिंग लॉ अँड आय वॉज बेअरली अटेंडिंग कॉलेज. माझ्या मेकअप रूममध्ये कॉन्स्टिट्यूशन, लेबर लॉ अशी माझी पुस्तकं चालू असायची. म्हणजे इतकं की रमेश भाटकर मला चिडवायचा की जोगळेकर तू एक दिवस स्टेजवर सेक्शन्स बोलणार आहेस आणि पेपरामध्ये डायलॉग लिहिणार. थँकफुली नथिंग ऑफ दॅट हॅपन्ड. आय कम्प्लिटेड माय लॉ स्टडीज विथ फ्लाइंग कलर्स. आणि परंतु थिएटरमधले हे सगळे अनुभव मी घेतले आणि अर्थात सायमल्टेनियसली पिक्चर्सच्या ऑफर झाल्या आणि देन हिंदी चित्रपटाच्या पण ऑफर झाल्या. पहिला ॲक्च्युली संसारपूर्वी मी अजून एक चित्रपट केला, बात है प्यार की, म्हणून आत्ताच मी सांगत होते शेअरिंग विथ समबडी. ते पण असंच माझा पोर्टफोलिओ बनवला गेला आणि मग ते फोटो पाहून वन प्रोड्युसर ही कॉल्ड मी. दॅट पिक्चर वॉज डिरेक्टेड बाय बाबूदा, आय मीन B.R. इशारा. सो B.R. इशारा त्यांचं चेतना, दस्तक वगैरे खूप चित्रपट गाजलेले होते. व्हेरी बोल्ड टॉपिक घेणारे असे ते डिरेक्टर होते. पण हा अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लव्ह स्टोरी असलेला पिक्चर होता. त्याच्यात नवीन हिरो ते पंजाबी मुलगा साहिल चड्ढा म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं, ज्याच्यानंतर लाल दुपट्टा कमलमल का चित्रपट गाजला होता. आणि या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, डॉक्टर लागू वॉज प्लेइंग माय फादर आणि अरुणा इराणी वॉज लाईक हिज सेक्रेटरी और समथिंग लाईक दॅट. सो आय हॅड द अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ अरुणा दिदी ऑल्सो इवन बिफोर संसार. संसार चित्रपटात अरुणा दिदी आमची मोलकरीण होती. अनुपम खेर, अनुपमजी वॉज माय फादर, रेखाजी माय भाभी आणि राज बब्बर माय एल्डर ब्रदर. शेखर सुमन वॉज माय लाईक बॉयफ्रेंड आणि देन शफी इनामदार फादर इन लॉ, माय फादर इन लॉ. आणि संसारचं म्हणाल तर इट वॉज टी रामाराव वॉज द डिरेक्टर अँड ए पूर्णचंद्रराव ज्यांनी आखरी गाजता वगैरे अमिताभ बच्चनचे मोठे मोठे प्रोडक्शन्स केले होते, व्हेरी बिग प्रोडक्शन. तर त्या प्रोडक्शनमध्ये आय मीन आय हॅड माझा पहिलाच म्हणजे आफ्टर बात है प्यार की इमिजिएट जो पिक्चर साईन केला दॅट वॉज संसार. आणि 1 महिन्यासाठी आम्ही चेन्नईला, मद्रासमध्ये, आणि चेन्नईच्या म्हणजे स्टुडिओमध्येच सेट लागले होते आणि सगळं त्याचं घराचा जो सगळा संपूर्ण सीन, सगळे अगणित सीन तिथे घरातलेच होते. सो ते सगळे सीन तिथेच होते. आणि आजच्यासारखं व्हॅनिटी व्हॅनमध्ये सगळे आर्टिस्ट गुल होत नव्हते. आम्ही सगळे सेटवरच बसायचो. सो मी, रेखाजी, अनुपमजी आम्ही सगळे सेटवर बसायचो, गप्पा मारायचो, प्रत्येकजण आपले आपले किस्से सांगायचे. अनुपमजी यूज टू पुट अस इन स्प्लिट्स, त्यांचे वेगवेगळ्या दुसऱ्या पिक्चरमधले अनुभव. आणि आमच्या सेटवर शूटिंग करत असताना आय थिंक समंदर का कुठल्या तरी पिक्चरमध्ये वेअर ही वॉज प्लेइंग अ व्हिलन, हिअर ही वॉज प्लेइंग अ फादर. आणि मग अनुपमजी आले, अरे मैं मर गया तो उधर हेलीकॉप्टर में मेरे को चढ़ाया था, उधर से मेरे को मशीन गन चलानी थी, आधे समय तो मैं गिर जाऊंगा तो अरे मेरे को पीछे से पकड़ो मैं. So we were having vain of a time listening to all these kind of
एक्सपिरियन्सेस. संसार चित्रपटाच्या वेळेला मला रेखाजीनी स्वतः साडी कशी नेसायची चापून चोपून हे शिकवलं. सो मी साडी खूप सुंदर नेसते आता. आज गुरुवारी आळायला आय वॉज जस्ट नॉट प्रिपेअर्ड फॉर माय आउटफिट. पुढच्या वेळेला साडी घेऊन येईन. पण साडी कशी नेसणे, मेकअपच्या टिप्स वगैरे हे स्वतः अरुणा दिदी आणि रेखाजीनी, म्हणजे आय वॉज फॉर्च्युनेट दॅट दे वर लिटरली लाईक व्हेरी पेरेंटिंग एल्डर सिस्टर्स काइंड ऑफ दॅट. आणि आय स्टील रिमेंबर टी रामाराव सारखे माझ्या हेअरस्टाईलमध्ये मेकअपमध्ये काहीतरी खोट काढायचं, नाही हे ठीक नाही आहे, ये वो नाही आहे, वो नाही आहे. आणि माझ्याबरोबर माझी आई कधीच शूटिंगला यायची नाही. शी वॉज ऑलवेज बिझी विथ द डान्स क्लास. माझ्याबरोबर फक्त माझी हेअर ड्रेसर असायची. त्यावेळेस शोभा तिचं नाव होतं. अशी काळी सावळी महाराष्ट्रीयन होती ती, पण उत्तम हेअर ड्रेसिंग वगैरे करणारी आणि खूप सीझन्ड हेअर ड्रेसर होती ती. आणि सीझन्ड त्यामुळे जसं मी म्हटलं की म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला चवचारपणा मी केला नसला तरी फिल्म इंडस्ट्रीत माझं लोणचं झालं आहे. त्यामुळे जसं म्हणतो की अरे उसके पलको से पता चलता है रात को किसके साथ सोया था, इतकं वी कुड टेल. आणि शोभा सारखं टी रामाराव सारखे माझ्या खोट असं तसं. तर मग शेवटी शोभाली, सर आप कहिए ना आपको कैसे चाहिए. नहीं नहीं अभी पैकअप के बाद रुको मैं आता हूँ. मग तिच्या फुल्या फुल्या शियाच्या आयला लाईन मारतोय तुमच्यावर, बघतेच मी, येऊ दे त्याला असं, म्हणजे हे डायरेक्टर बद्दल ती बोलत होती. शेवटी हे इतकं झालं की एका पॉइंटवर सेटवर टी रामाराव केमेन अर्चना असं म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवायला लागले. तर अरुणा दिदीने लिटरली असा आपला खांदा मध्ये घातला, इधर रखो ना. आय मीन they were protecting me. They were protecting me because they could see how I was. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्यात ओ त्यांनी माझा फायदा घेतला, फत्रे, कोणी तुमचा फायदा घेत नाही. नो, nobody can force you into anything. Okay, they know very well. And I never had such experience because I had put my foot down. म्हणजे संसार चित्रपट रिलीज झाल्यानंतर आई म्हटलं ना, आई हिशोब ठेवत होती. आय हॅड रिफ्युज्ड 18 फिल्म्स इन 1 month. किंवा मराठी चित्रपट सुद्धा सुरू झाले त्यावेळेला, आता जस्ट यू मेन्शन, त्यावेळेला अशोक लक्षाची लाट होती आणि सगळे वाचकळ होते, सगळे मोस्टली चित्रपट. आणि असे सगळे वाचकळ अगणित चित्रपट मला ऑफर आल्या आणि आय रिफ्युज्ड ऑल ऑफ दॅम. पॉइंट वन, आय वॉज नॉट द ब्रेड अर्नर इन द फॅमिली. नोबडी डिपेंडेड ऑन माय अर्निंग. दे डिडंट केअर अबाउट इट. I was necessarily working for the joy and artistic joy that I would have from that. I was a highly qualified, probably one of the only so highly qualified, a lawyer, a law graduate, a commerce graduate, plus computer courses केलेली, कथक मध्ये मास्टर्स केलेली. So itki highly qualified, probably I was the only actress in the film industry. And that means I used to read every word in my contract. I never signed any contract just like that. And so that in a way was working against me. So I refused to surrender to the casting couch. It existed, but I refused to surrender to it. मग माझे सेक्रेटरी होते, ते वैतागायचे, अब मैं तो आपको सब डायरेक्टर प्रोड्यूसर से मिला रहा हूँ लेकिन आप साइन नहीं कर रहे बाबा, मैं क्या करूँ. But what they were asking, I was not ready to give. So I used to say, on my talent, if you want to sign me, I'm here. But नहीं, आप तो हमसे दोस्ती ही नहीं करते. आणि मी समटाइम्स आय यूज्ड टू बी सो नाईफ, माझ्या डोक्यातच शिरायचं नाही आम्हाला म्हणायचं काय नेमकं. म्हणजे आय स्टील रिमेंबर तारदेव एसी मार्केट प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन ऑफिस, त्याच्या केबिनमध्ये आम्ही बसलेलो, चारी बाजूनी ग्लास संबंध, चारी बाजूनी ग्लास, बाहेर त्याचा स्टाफ बसलेला आहे. मैं थोड़ी देर इनसे बात कर लेता हूँ. तर माझे सेक्रेटरी म्हणाले, विजय टंडन माझे सेक्रेटरी, हाँ बात कर लीजिए, मैं बाहेर रुकता हूँ. आणि कम्प्लीट ग्लास वॉल, म्हणजे असं काही नाही की नहीं नहीं आप तो मेरे पास मिथुन भी है और सनी भी है, दोनों में से किसी के भी अपोजिट रोल. तो मतलब जो भी अच्छा रोल होगा, आप किसके साथ करना चाहेंगे. मैं मतलब बोथ आर बिग स्टार्स, ऐसे आई विल बी हैप्पी टू वर्क विथ आइदर ऑफ देम. हाँ तो फिर आप हमारे साथ अंबाजी आइए. तो म्हटलं अंबाजी म्हणजे अंबा माता गुजरातमध्ये. तो म्हटलं हाँ पूरा यूनिट जा रहा है. नहीं नहीं हम जाएंगे, अंबाजी के दर्शन करेंगे, उनके आशीर्वाद लेंगे, हमारे साथ आपकी दोस्ती होनी चाहिए ना. तो मतलब मैं बैठी हूँ ना आपके सामने, दोस्ती हो गई ना. तर ते माझ्या डोक्यातच शिरत नव्हतं, हा बाबा काय हिंट देतोय. इट टुक मी अ व्हाईल टू सिंक इन माय हेड, म्हणजे डिस्पाइट ऑफ बिंग अ लॉयर, इट टुक मी अ व्हाईल टू सिंक इन माय हेड की ह्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. सो बिकॉज ही वॉज ट्राईंग टू हिट फ्रॉम 10 kilometers ऑफ सर्कम्फरन्स. आणि ते फायनली ते माझ्या डोक्यात क्लिक झालं. आणि म्हटलं, सर, इफ आय लव्ह समबडी, I'll hold his hand, I'll stand right in the middle of this 4 square
आणि डंकी की चोट पे मैं ऐलान करके ऐसे मैं हाथ उसका पकड़ के कहूँगी मैं इससे प्यार करती हूँ. एंड फॉर मी physical involvement is an extension of expression of my love. But besides that, किसी ने अगर मुझे छूने की भी कोशिश की ना तो म्हटलं I'll tear apart and shred that guy right in the middle of that four square. आता प्रोड्युसरला तुम्ही असं उत्तर देऊन बाहेर पडल्यावर कसं होणार? So I signed very few films, but I did on my own terms, absolutely. आणि जसं मी हिंदी चित्रपट रेप सीन आहे, एक्सपोजर आहे असल्या कारणांमुळे रिफ्यूज करत होते, तसंच मराठी चित्रपट बाष्कळ आहे, ह्याच्यात म्हणजे हिरोईनला काही रोलच नाही आहे, फालतू नुसतंच आपलं लक्ष अशोक पात्रटिका त्यांच्या चालल्यात, हिरोईनला काही काम नाही आहे. त्यामुळे मला असे रोल करण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी मराठी चित्रपट खूप मोजके केले, पण सगळे सुंदर होते आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगळं होतं. म्हणजे माझा पहिला चित्रपट खिचडी होता, दुसरा चित्रपट अर्धांगिनी, नंतर मग जसं दिवडुंग, मग एकापेक्षा एक सचिन, डायरेक्टेड बाय सचिन, अपोजिट सचिन, मग अनपेक्षित वेअर आय प्लेड दॅट लाईक अ पॉप सिंगर, आणि मग रंगत संगत जो गिरीश घाणेकरांनी डिरेक्ट केलेला होता. आणि रंगत संगत वॉज